नमस्कार, मी डॉक्टर संतोष केसरकर. आज आपण एक व्हिडिओ बघणार आहे, तो म्हणजे शाकाहारी प्रोटीन्स किंवा व्हेज प्रोटीन्स. आपण ज्यावेळी प्रोटीन्स हा शब्द काढतो त्यावेळी आपल्याला सर्वात पहिल्यांदा जे दिसतं बऱ्याच वेळा हे म्हणजे चिकन, मटन, मासे किंवा अंडी असे नॉनव्हेज पदार्थ दिसतात. बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की व्हेज प्रोटीन्स देखील आहेत, म्हणजे शाकाहारी सोर्स बरेच आहेत प्रोटीनचे. आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. हे बघताना आपण काही मुद्द्यांनुसार बघणार आहे. तर एक मुद्दे कुठले आहेत, तर प्रोटीन्स म्हणजे काय, प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी इतके का महत्त्वाचे आहेत, प्रोटीनची रोजच्या आहारातील मात्रा काय असावी, प्रोटीन्स कोणकोणत्या शाकाहारी पदार्थापासून मिळते आणि आहारातील प्रोटीन्स हे कसे वाढवावे, हे मुद्दे घेऊन आपण एकामागोमागे एक बघणार आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे प्रोटीन्स म्हणजे काय. प्रोटीन्स हा आपल्या आहारातील एक मुख्य घटक आहे. आपल्याला माहीत आहे की आहारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा ज्याला प्रथिनं म्हणतात, फॅट्स आणि व्हिटॅमिन्स असे मुख्य घटक असतात. त्याच्यामधला एक हा घटक आहे, हा म्हणजे प्रोटीन्स. तर आपल्या शरीरातील मांसपेशी, रक्त, हाडे, इतर सर्व अवयव हे तयार होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. शरीरातील सर्व पेशींची योग्य वाढ होण्यासाठी देखील प्रोटीनची गरज असते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळे अवयव हे प्रोटीन्सने बनलेले आहेत. आपल्या शरीराचा जवळजवळ 20% भाग हा प्रोटीन्सनं बनलेला असतो. प्रोटीन्स हे मुख्यतः मांसपेशींच्या मध्ये किंवा मसल्समध्ये साठवले जाते. त्यामुळं ज्यांचे बॉडी बिल्डिंग वगैरे करत असतात त्यांना प्रोटीनची गरज ही जादा लागते. हे आता पहिला मुद्दा आपण बघितला, प्रोटीन्स म्हणजे काय. तर पुढचा मुद्दा आहे त्याचा म्हणजे आपल्या प्रोटीनची आपल्या शरीरासाठी इतकं का महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रोटीन आपल्या शरीरासाठी इतकं का महत्त्वाचं आहे. तर हा मुद्दा विचार करताना आपण मागाशी बघितले की जवळजवळ म्हणजे सगळेच्या सगळे अवयव तयार होण्यासाठी शरीरातली प्रोटीनची मुख्य गरज असते. म्हणजे रक्त, हाडे, मांसपेशी सगळे अवयव तयार होण्यासाठी. त्याच्याशिवाय बाकीचे अनेक घटक म्हणजे आपले आतडी असतील, पोटाचा भाग असेल, हृदय असेल, लिव्हर असेल, सगळे तयार होण्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं. त्याच्यासोबत प्रोटीन हे मसल बिल्डिंगचं काम करतात. त्यामुळे जे लोक जादा प्रोटीन घेतात त्यांचा बांधा हा सुदृढ राहतो. त्याच्या पुढचं आहे की प्रोटीन्समुळं आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. कारण त्याच्या पुढं आहे की प्रोटीन्स जे आहेत ते आपल्या शरीरामधले वेगवेगळे जे क्रिया नियंत्रित करत असतात. हे कोण असतात, हार्मोन्स आणि एन्झाईम्स. हे जे घटक आहेत हार्मोन्स आणि एन्झाईम्स हे तयार करण्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज खूप मोठ्या प्रमाणात लागते. त्याच्याशिवाय प्रोटीन्स हे शुगर किंवा कार्बोहायड्रेट ज्याला म्हणतो, कर्बोदक ज्याला म्हणतो, यांच्यापेक्षा पचायला बरेच जड असतात आणि अशामुळे त्यांना पचन करण्यासाठी देखील जास्त उष्मांक लागतो. त्यामुळे प्रोटीन जर तुम्ही घेत असाल तर हे प्रोटीन तुमचं वजन कमी करण्यासाठी देखील बरीच मदत करतं. आता बघितलं आपण प्रोटीनची शरीरामध्ये एवढी काय गरज. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रोटीनची आपल्या आहारामध्ये रोजची मात्रा काय असावी. तर आपलं जेवढं वजन आहे तेवढे ग्रॅम प्रोटीन आपल्याला रोजच्या आहारात असायला पाहिजेत. म्हणजे सर्वसाधारणतः विचार केला तर मध्यमवयीन पुरुष असेल तर त्याच्यामध्ये रोज त्याला एक 50 ते 60 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. तर मध्यमवयीन स्त्रीला 40 ते 50 ग्रॅम एवढ्या प्रोटीनची गरज असते. जर मसल बिल्डिंग करणारे किंवा बॉडी बिल्डर आहेत जे ते असतील, गर्भिणी स्त्री असतील, स्तनपान करणाऱ्या माता असतील किंवा वाढत्या वयातली मुले असतील, या सर्वांच्यामध्ये जे आत्ता मी रेग्युलर सांगितलं त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक प्रमाणात प्रोटीन द्यावं लागतं. हे आता आपण सगळं बघितलं काय की प्रोटीन म्हणजे काय, म्हणजे प्रोटीनचा आपल्या शरीरासाठी काय उपयोग असतो किंवा प्रोटीनच्या आहारातली आपली मात्रा काय असावी, हे 2-3 मुद्दे बघितले. आता पुढचा मुद्दा आहे म्हणजे मुख्य मुद्दा ज्याचा आपला विषय आहे तो म्हणजे कुठले शाकाहारी पदार्थ आहेत ज्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं किंवा प्रोटीनचे शाकाहारी सोर्स कुठले आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. तर आपण ज्यावेळी म्हणतो 1 कप दूध किंवा 200 ml जर गाईचं दूध घेतलं तर त्याच्यामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन असतं आणि जर 1 ग्लास म्हशीचं दूध घेतलं किंवा 200 ml म्हशीचं दूध घेतलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 8 ग्रॅम प्रोटीन असतं आणि हे आपल्याला रोज मिळत असतं दुधातून. दुधातून मिळणारं प्रोटीन हे हाय क्वालिटी प्रोटीन म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये सगळे 9 प्रकारचे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत हे पूर्ण असतात. दुधातून मिळणारे प्रोटीन हे पचायला देखील बरंच हलकं असतं. त्यामुळे दुधाला पूर्ण अन्न असं देखील म्हटलं जातं.
बरेच जण आत्ताच्या बघितलं आताच्या काळात तर बरेच जण बॉडी बिल्डिंग वगैरे करणारे असतील किंवा गर्भिणीमध्ये किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांच्या मध्ये देखील आपण प्रोटीन पावडर वापरताना बघतो. प्रोटीन पावडर तुम्ही घेत असाल तर बऱ्याच वेळा ती पावडर तुमच्या एक्स्ट्रा प्रोटीनची गरज आहे ती भागवण्यासाठी बरीच मदत करते. फक्त प्रोटीनची पावडर घेत असताना नेहमी ती वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी, स्वतःच्या मनाने चालू करणे हा एक मुद्दा. आणि तुम्ही ज्यावेळी प्रोटीन पावडर घेत असता त्याच्या डब्यावर नक्की बघा की त्यांचे कंटेंट दिलेले असतात, त्या कंटेंटमध्ये प्रोटीन किती ग्रॅम आहे. कारण बऱ्याचदा प्रोटीन पावडर म्हणून बऱ्याच प्रोडक्ट विकले जातात ज्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा ही खूपच कमी असते आणि शुगर्स किंवा कार्बोहायड्रेट हे खूप जास्त प्रमाणात असतात. अशा वेळी आपल्याला तो प्रोटीनचा फायदा म्हणावा तितका होत नाही. त्यामुळे नक्की बघा की डब्याच्या मागे दिलेलं असतं की 100 ग्रॅम जी पावडर आहे त्याच्यामध्ये किती टक्के प्रोटीन आहे किंवा किती ग्रॅम प्रोटीन आहे, तर हे नक्की बघा. हे आता बघितलं आपण दुधाच्या बाबतीत. आता पुढचा आहे तो दुधाचे वेगवेगळे पदार्थ. याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे दही किंवा नितळलेलं दही, याला आपण योगर्टच देखील म्हणतो. तर याच्यामध्ये साधारणतः 10% प्रोटीन असतं. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे चीज. चीज हा आता आपल्याला बऱ्याच वेळा माहीत आहे, सगळीकडे बऱ्याच ठिकाणी आता वापरला जातो चीज. चीजमध्ये साधारणतः 25 ते 45% इतकं प्रोटीन असतं. पण चीजमध्ये जेवढं प्रोटीन आहे तेवढंच फॅट देखील असतं, किंवा बऱ्याच वेळा त्याच्यापेक्षा जादा फॅट असतं. त्यामुळं चीज खाताना थोडं बेतानच खावं, कारण तुम्ही प्रोटीनसाठी खाताय, त्याच्यासोबत तुमची चरबी देखील वाढणार आहे. त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक चीज खावं. त्याच्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे पनीर. पनीरमध्ये साधारणतः 18 ते 20% इतकं प्रोटीन असतं. पनीर खात असताना त्या देखील लक्षात ठेवा की शक्यतो घरात बनवून खा. आता तुम्हाला बऱ्याच वेळा बरेच व्हिडिओ वगैरे येतात की बाजारामध्ये भेसळयुक्त पनीर वगैरे बरंच आलेलं आहे. त्यामुळं थोडंसं पनीर खाताना शक्यतो घरात बनवलेलंच पनीर खावा. हे आता आपण बघितलं की दूध आणि दुधाचे पदार्थ. याच्यानंतरचा पदार्थ आहे हा डाळी. तर सगळ्या प्रकारच्या डाळीमध्ये साधारणतः 20 ते 25% इतक्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे तुमच्या आहारात कंपल्सरी डाळीचा उपयोग हा झालाच पाहिजे. मी म्हणतो रोज जेवताना तुम्ही 2 वाटी घट्ट डाळ ही आमटीच्या स्वरूपात असू दे, वरणाच्या स्वरूपात असू दे, कंपल्सरी वापरली पाहिजे. मी मुद्दाम शब्द वापरला घट्ट डाळ, कारण बऱ्याच वेळा आपण आमटी वरण करतो त्याच्यामध्ये डाळ कमी आणि पाणी जादा असतं. तर तसं नाही चालत, पूर्ण घट्ट एकदम डाळ असायला पाहिजे. ही साधारणतः 2 वाटी घेतली तर त्याच्यामधून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं. डाळीचा आणखी कुठल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो, तर आपण डाळीचं पीठ आहे हे देखील वापरू शकतो. डाळीच्या पिठापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ जसं पिठलं असेल, झुणका, थालीपीठ, धिरडे, बेसनच्या पिठाची दामटी किंवा आंबोळी असेल, ढोकळा असेल, मूग डाळीचा डोसा किंवा उत्तप आहे, उडदाचे वडे आहेत, उडदाचे पापड आहेत, मूग डाळीचा हलवा आहे, इत्यादी पदार्थांचा आपण आहारात भरपूर वापर करू शकतो. एवढंच काय, जर आपण कुठलीही भाजी बनवत असेल तर त्याच्यामध्ये मसाला न वापरता ओली भिजवलेली डाळ भरपूर प्रमाणात वापरली तरी ती देखील तुम्हाला म्हणजे प्रोटीन भरपूर प्रमाणात देते. त्यामुळे कंपल्सरी भाजीमध्ये मसाला वापरू नका, डाळ भिजवून वापरा, त्याच्यामुळे प्रोटीन्स तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील. त्याच्याशिवाय भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती देखील तुम्ही खाऊ शकता. 1 वाटीभर भिजवलेली डाळ जरी खाल्ली रोज तरी देखील त्यांना प्रोटीन तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळू शकतं. हे बघितलं डाळी. डाळीनंतर आहे मुद्दाम तो म्हणजे कडधान्य. आपण कडधान्य म्हणतो त्यावेळी त्यामध्ये मूग, मटकी, मसूर, उडीद, वाटाणा असेल, काळा वाटाणा, हरभरे, छोले, राजमा, तूर, कुळीथ, चवळी इत्यादी सर्व पदार्थांचा त्याच्यात अंतर्भूत होतो. तर आता मगाशी बघितलं आपण डाळीमध्ये ज्या प्रमाणात प्रोटीन आहे 20 ते 25%, तसंच प्रोटीन कडधान्यांच्या मध्ये देखील असतं. कडधान्यांचा खाण्याचा दुसरा फायदा असा आहे की कडधान्यांच्या मध्ये साल असते आणि सालीमध्ये फायबर देखील भरपूर असतं. त्यामुळे तुम्हाला पचायला वगैरे देखील खूप चांगल्या पद्धतीने पचतं. पोट साफ होण्यासाठी सुद्धा मदत करतं फायबर्स. तर कडधान्य खायची कशी? कडधान्य खाताना ती एकतर तुम्ही उसळ करून खाऊ शकता. उसळ करताना शक्यतो कडधान्य वापरताना ही मिक्स कडधान्य वापरा, कारण प्रत्येक कडधान्यामध्ये वेगवेगळे अमायनो ॲसिड्स असतात. त्यामुळे मिक्स कडधान्य खाली तर वेगवेगळे अमायनो ॲसिड तुमच्या शरीराला मिळत राहतील. दुसरा आहे उसळ करून खाऊ शकता त्याची. कडधान्यांची जर मोड आणले तर मोड हे खूप पौष्टिक असतात. कडधान्याच्या मोडामध्ये प्रोटीन देखील असतं, व्हिटॅमिन सी देखील भरपूर असतं. त्यामुळं कडधान्याची मोड हे शक्यतो तुम्ही दुपारच्या वेळी वगैरे एखादी वाटी किंवा 2 वाटी मोड भाजून खाऊ शकता.
फक्त मोड खाताना शक्यतो भाजून खावा, कारण बऱ्याच वेळा कच्चे मोड खाल्ल्यामुळं गॅसेसचा त्रास जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे शक्यतो मोड आहेत हे भाजूनच खावा. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे कडधान्याच्यापासून बऱ्याच वेळा वेगवेगळे पदार्थ वगैरे दुसरे करता आले, म्हणजे कडधान्यांची मिक्स कडधान्यांची आमटी वगैरे जरी करता आली तर त्या पद्धतीने करता शकता तुम्ही. एवढंच काय, तुम्ही रोज जर फुटाणे म्हणजे आपले वाटाण्याचे असू दे फुटाणे, नाहीतर चण्याचे फुटाणे असू देत, ह्याच्यापैकी भाजलेले असू देत, तळलेले नको, फक्त भाजलेले फुटाणे असतील ते खाल्ले तर त्याच्यापासून देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं. आपल्या काही काही पारंपरिक पद्धती असायच्या पूर्वी. एक भिजाणे प्रकार असायचा. भिजाणे म्हणजे आपल्याकडं वाटाणे किंवा काळे वाटाणे असतील, हरभरे असतील, हे रात्री भिजवून ते सकाळी तसे भिजवलेले खायले जात होते, तर त्याला म्हणायचं भिजाणे. ह्याच्यामधून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. किंवा दुसरा एक पदार्थ होता तो म्हणजे घुगऱ्या. ह्या घुगऱ्या म्हणजे काय करायचे, जे भिजवलेले वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत ते मोड यायच्या आधीच, म्हणजे फक्त भिजवून त्याची उकडायचे, ते मिठाच्या पाण्यामध्ये उकडायचे आणि उकडून तसेच खायचे. त्याला बऱ्याच वेळा घुगरी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये इव्हन शेंगदाणे वगैरे देखील ॲड करतात, ज्याच्यामध्ये आणखी प्रोटीन असतं, तर ते देखील एक खूप चांगला प्रोटीनचा सोर्स आहे. तर हे आपण बघितलं कडधान्य. याच्यानंतरचा हे आहे की तो म्हणजे सोयाबीन. याच्यानंतरचा जो पदार्थ आहे आहार प्रोटीनसाठी वापरला जाणार तो सोयाबीन आहे. सोयाबीन हा शाकाहारी पदार्थामध्ये किंवा व्हेजिटेबल्समध्ये सर्वात जास्त प्रोटीन असणारा पदार्थ आहे. सोयाबीनच्या बिया असतात याच्यामध्ये 40% प्रोटीन असतं आणि सोयाबीनचं पीठ असतं त्याच्यामध्ये जवळजवळ 50% प्रोटीन्स असतात. त्यामुळे सोयाबीनचा तुम्ही आहारात कंपल्सरी, ज्यांना व्हेज प्रोटीन खायचे आहेत किंवा तुम्ही बॉडी बिल्डिंग वगैरे करताना प्युअर व्हेजिटेरियन आहात तर तुम्हाला कंपल्सरी सोयाबीन हे आहारात असलं पाहिजे. सोयाबीन खायचं कसं हा फक्त मुद्दा आहे. सोयाबीन खाताना एकतर तुम्ही भाजून सोयाबीनच्या बिया आहेत त्या भाजून खाऊ शकता, छान लागतात तसे भाजलेले देखील बिया. दुसरी गोष्ट आहे की सोया चंक्स खाऊ शकता. फक्त सोया चंक्स खाताना ते अतिप्रमाणात खाऊन चालत नाहीत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचा शक्यता असते. आणखी काय करता येईल तर सोयाबीनचं पीठ आहे, ते सोयाबीनचं पीठ तुम्ही जर गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलं आणि त्याच्या चपात्या खाल्ल्या तरी देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळू शकतात. त्याच्याशिवाय टोफू नावाचा सोयाबीनचा पदार्थ असतो, म्हणजे आपलं पनीर असतं, पनीरप्रमाणेच तो तयार केला जातो, दिसायला देखील पनीर सारखाच असतो तो. तर हा टोफूचा वापर तुम्ही आहारात करू शकता, त्याच्यामुळे देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं. हे बघितलं आपण आता सगळं सोयाबीनचं. त्याच्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे शेंगाच्या भाज्या. पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे शेंगाच्या भाज्या. म्हणजे शेंगाच्या भाज्या म्हणजे कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये चवळी, हिरवा वाटाणा असेल, वाल किंवा वरणा ज्याला म्हणतात तो आहे, किंवा जगदाळा किंवा पावटा ज्याला म्हणतात तो आहे, घेवडा, श्रावण घेवडा किंवा दिडका, बीन्स, हे सगळे जे आहेत ह्या शेंगभाज्या आहेत. आणि ह्या शेंगभाज्यांमध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तुमच्या कंपल्सरी रोजच्या भाजीमध्ये ह्यातली एखादी शेंगभाजी हवी, किंवा त्याची बऱ्याच वेळा आमटी वगैरे देखील केली जाते, तर आमटी वगैरे देखील किंवा पातळ भाजी ज्याला म्हणतात ती देखील केली तरी देखील चालू शकतं. त्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. त्याच्यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे तेलबिया. तेलबिया म्हणजे आपण शेंगदाणे आहेत किंवा तीळ आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, जवस आहेत, ह्या सर्वांच्या मध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. तर तुम्ही त्याच्या भाजून खाऊ शकता त्या तेलबिया, किंवा त्याचे लाडू बनवून खाऊ शकता. फक्त तेलबिया खाताना ते लक्षात ठेवा की तेलबियामध्ये त्याच्या नावामध्येच आहे प्रोटीन्स तर आहेच, पण त्याच्यामध्ये तेलाचा अंश देखील भरपूर आहे. तर ते खाताना थोडंसं जपून, कारण त्याच्यामुळे फॅट तुमचं थोडंसं वाढू शकतं. त्याच्यानंतर पुढचा आहे तो पदार्थ म्हणजे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्समध्ये जवळजवळ सगळ्या ड्रायफ्रूटमध्ये 15 ते 25% प्रोटीन्स असतं. सगळ्यात जास्त प्रोटीन हे आपल्याला बदामामध्ये सापडतं. बदामामध्ये साधारणतः 21% सापडतं, पिस्त्यामध्ये 20% सापडतं, काजूमध्ये 18% सापडतं, अक्रोडमध्ये 15% सापडतं. खारीकमध्ये त्या मानानं खूपच कमी असतं, म्हणजे 2% प्रोटीन असतं. बाकीच्या जे ड्रायफ्रूट आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोटीन्स असतं. त्यामुळे कंपल्सरी तुम्ही ड्रायफ्रूटचा आहारामध्ये वापर केला पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रोटीन्स बऱ्यापैकी वाढेल. त्याच्याशिवाय चारोळी आहे, मगज बी आहे किंवा भोपळ्याचं बी आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला, किंवा मखाना आहे, तर या सगळ्यांच्यामध्ये देखील प्रोटीन्स बऱ्याच प्रमाणात असतात. त्यामुळं हे देखील आपण आहारामध्ये किंवा स्नॅक्समध्ये ठेवू शकतो आपल्या. याच्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे तृणधान्य. आता तृणधान्य म्हणजे काय, तर आपल्या रोजच्या जेवणातले ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ, वरीचे तांदूळ, राळ्याचे तांदूळ, राजीगरा, मका, ह्या सगळ्या धान्यांचा
समावेश हा तृणधान्य या प्रकारात होतो. तृणधान्यांच्या मध्ये त्या मानानं म्हणजे बाकीचे आपण घटक बघितले त्या मानानं प्रोटीन्स हे खूप कमी असतात, पण काय काय तृणधान्य आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन थोडेसे जादा सापडतात. सगळ्यात जादा सापडतो तो म्हणजे राजगिरा. राजगिऱ्यामध्ये साधारणतः 14% प्रोटीन असतं. गव्हामध्ये 13% प्रोटीन्स असतं. वरीचे तांदूळ किंवा ज्याला आपण भगर म्हणतो त्याच्यामध्ये 12.5% प्रोटीन असतं. राळ्याचे तांदूळ आहे त्याच्यामध्ये 12% असतं. बाजरीमध्ये सुद्धा 12% असतं. ज्वारीमध्ये 11% असतं. तांदूळ, मका, नाचणी याच्यामध्ये त्या मानानं बरंच कमी प्रोटीन असतं. तर आता बघितलं आपण राजगिऱ्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तृणधान्यामध्ये प्रोटीन्स असतं. तर राजगिऱ्याचा तुम्ही आहारात जास्तीत जास्त वापर करू शकता. म्हणजे काय करू शकता, तर राजगिऱ्याचे लाडू करू शकता, त्याचा हलवा करू शकता किंवा उपमा करू शकता किंवा पराठा करू शकता. एवढंच काय, राजगिऱ्याचे पीठ करून त्याच्या आपल्याला भाकरी देखील करता येतात आणि याच्याद्वारे आपण प्रोटीन थोडेसे एक्स्ट्रा मिळवू शकतो. हे बघितलं आपण तृणधान्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर आले ओट्स. आता ओट्समध्ये साधारणतः 17 ते 20% प्रोटीन आढळतं. तर तुमच्या नाश्त्यामध्ये त्यामुळे तुम्ही ओट्सचा अंतर्भाव करू शकता. दुधातून ओट्स खाल्ले तर तुम्हाला दुधातील प्रोटीन आणि ओट्सचे प्रोटीन असे दोन्ही देखील एकत्र मिळू शकतात. त्याच्याशिवाय ओट्सचा उपमा करू शकता किंवा ओट्सचा पराठा करू शकता किंवा डोसा, पुलाव याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ओट्सचा वापर करू शकता. हे आता आपण बघितले, बाकीचे घटक बघितले कुठल्या कुठल्या याच्यातून मिळतात. एक शेवटचा घटक राहिला याच्यामध्ये तो म्हणजे मशरूम. आता बरेच व्हेजिटेरियन मशरूम खात नाहीत, पण जे व्हेजिटेरियन आहेत आणि मशरूम खातात त्यांना देखील मशरूममधून साधारणतः 20 ते 35% इतकं प्रोटीन मिळतं. त्यामुळे मशरूम जर खात असाल तर तो देखील एक व्हेजिटेरियनसाठी चांगला सोर्स आहे प्रोटीन मिळवण्याचा. हे आता आपण बघितलं सगळे शाकाहारी पदार्थ कोणते कोणते आहेत आणि त्याच्यातून प्रोटीन्स किती किती मिळतं, कसं कसं मिळतं हे बघितलं. आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या आहारातील प्रथिनांची घटक म्हणजे प्रथिनांचं पर्सेंटेज आहे हे कसं वाढवायचं. तर पहिला मुद्दा आहे, तुम्ही नाश्ता करताय, नाश्त्यामध्ये शक्यतो ओट्सचा वापर करा किंवा भाजलेले मोड असतील त्यांचा वापर करा किंवा डाळीच्या पिठापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ जे मगाशी सांगितले मी, तर त्यांचा तुम्ही नाश्त्यामध्ये वापर करू शकता. चहा घ्यायच्या ऐवजी तुम्ही जर 2 वेळा चहा घेत असाल तर चहाऐवजी दूध घ्या. 1 ग्लास दूध घ्या, त्यानं देखील तुम्हाला प्रोटीन भरपूर मिळू शकते. दूध घेताना लक्षात ठेवा आपल्याला साखर टाकून दूध घ्यायचं नाही, प्लेन दूध घ्यायचं. साखर टाकले तर परत शुगर वाढणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे शुगर घ्यायची नाही, आपल्याला फक्त प्रोटीन घ्यायचं. त्यामुळे साखर टाकू नका, बिन साखरेची दूध घ्या. त्याच्यानंतर पुढचा आहे तो आहारामध्ये दही, ताक वगैरे या पदार्थांचा भरपूर वापर करा. जेवणात आता मगाशी सांगितलं होतं मी की कंपल्सरी 2 वाट्या घट्ट डाळ कंपल्सरी ठेवा. त्याच्यानंतर जेवणामध्ये तुमच्या भाताच्या ऐवजी तृणधान्य असतील म्हणजे वरीचे तांदूळ असतील, राळ्याचे तांदूळ असतील किंवा राजगिऱ्याचा उपमा असेल तर याचा वापर जास्त करा. भात कमी करा, भाताच्या ऐवजी या गोष्टी वाढवा. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ, मग सांगितलं गव्हाच्या पिठामध्ये अर्धा भाग किंवा पाव भाग तुम्ही सोयाबीनचं पीठ मिक्स करू शकता. त्याच्या चपाती केल्या तर त्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतील. त्यानंतर भाज्यांच्या मध्ये कडधान्य, डाळी, शेंगा, टोफू, पनीर या सगळ्यांचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून तुम्हाला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतील. तुम्ही स्नॅक्स जर घेत असाल तर स्नॅक्स घेत असताना गोड किंवा फास्ट फूड, पॅकेट फूड असे स्नॅक्स घेऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट, भाजलेले मोड, भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, मखाणे, राजगिऱ्याच्या लाह्या, सोयाबीन्स भाजून असा तुम्ही स्नॅक्समध्ये ह्या गोष्टींचा वापर करू शकता. जेवण बनवत असताना तेल, तूप, साखर ह्या गोष्टींचा कमीत कमी वापर करा जेणेकरून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढणार नाही आणि तुम्हाला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतील. आणि हे एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की सगळे आपले जे प्रोटीन आहेत हे आपल्याला मिक्स करून खायचे आहेत. ह्याचं कारण का, ज्यावेळी आपण नॉनव्हेज सोर्स बघतो प्रोटीनचा तर कुठलाही नॉनव्हेज घेतला घटक तर त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे म्हणजे 9 प्रकारचे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात ते असतात. पण व्हेज प्रोटीनमध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स नसतात. म्हणजे एका गहू बघितला तर गव्हामध्ये ठराविक अमायनो ॲसिड्स आहेत, ज्वारीमध्ये वेगळे आहेत किंवा ड्रायफ्रूटमध्ये बघितलं बदाममध्ये आहेत ते काजूमध्ये असतील असं देखील नाही. त्यामुळे हे सगळं जर तुम्ही मिक्स करून खाल्लं तर बऱ्यापैकी सगळ्या प्रकारच्या अमायनो ॲसिड्स आहेत हे तुम्हाला मिळत जातील आणि त्यामुळे तुमची प्रोटीनची जी गरज आहे नेहमीची ती बऱ्यापैकी भागवली जाईल. हा आता आपण पूर्ण व्हिडिओ केला, याच्यामध्ये पूर्ण शाकाहारी प्रोटीन्समध्ये बघितलं. हा जरी शाकाहारी प्रोटीन जरी असला तरी जे नॉन व्हेजिटेरियन आहेत
त्याने देखील याच्यामधला बराचसा गोष्टी खाऊ शकतो. कारण नॉनव्हेज की आपण रोज खात नसतो. जरी अंडी जरी खात असला रोज, तर अंड्यापासून मिळतं फक्त 6 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं अंड्यापासून, 5 ते 6 ग्रॅम. याच्या उलट दूध जरी घेतलं, 1 ग्लास जरी दूध घेतलं आपण, तर 1 ग्लास दुधामधून देखील आपल्याला 7 ते 8 ग्रॅम मिळतं. म्हणजे दुधामध्ये 1 ग्लास दुधामध्ये जेवढं प्रोटीन असतं ते अंड्यापेक्षा देखील जास्त असतं. त्यामुळे अंडी तर घ्याच तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर, पण त्याच्यासोबत हे शाकाहारी प्रोटीन देखील कंपल्सरी वापरा नॉन व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियनना तर आता मी सगळं सांगितलेलं आहे की काय काय खायचं आहे प्रोटीन्समध्ये. हा आपला व्हिडिओ कसा झाला हे नक्की कळवा. धन्यवाद.